मित्रांनो, तुमचा प्रॉब्लेम हा नाहीये की तुमचा अभ्यास होत नाहीये. तुमचा प्रॉब्लेम हा आहे की एक्झॅक्टली अभ्यास कसा करायचा किंवा तो अभ्यास लक्षात कसा ठेवायचा, आपलं ब्रेन कसं काम करतं हे तुम्हाला माहिती नाहीये. इमॅजिन करा एक अशी सिच्युएशन की ज्या ठिकाणी तुम्ही 3-3 तास अभ्यास करताय. पण तुम्ही नोट्स बनवताय, तुम्ही नोट्स हायलाइट करताय. पण दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही जेव्हा उठाल तेव्हा तुम्हाला काही आठवतच नाहीये. आणि हेच दुसरा एखादा मुलगा आहे जो फक्त 1 ते 1.5 तास अभ्यास करतोय आणि तो परीक्षेमध्ये टॉप करतोय. याचं कारण काय आहे माहितीये? कारण तुम्हाला एक्झॅक्टली माहितीच नाहीये की आपलं ब्रेन काम कसं करतं. पण तो जो दुसरा मुलगा आहे त्याला एक्झॅक्टली कळलेलं आहे आणि त्याने स्वतःच्या ब्रेनला त्या पद्धतीने ट्रेन केलेलं आहे की कमी वेळेत पण आपण जास्तीत जास्त अभ्यास करू शकतो. मग हे नक्की होतंय कसं? ते आज आपण बघणार आहोत. खरं तर हे आहे बायोलॉजी मधला पार्ट, पण एकदम बोरिंग लेक्चर्स मध्ये नाहीच जायचंय आपल्याला. आपल्याला फक्त वरचेवर बघायचं आहे, कारण आपलं जे पूर्ण बॉडी आहे त्यातला मेन पार्ट आहे तो म्हणजे ब्रेन. आणि तो जर प्रॉपरली काम करत नसेल किंवा त्याचं वर्किंग जर माहिती नसेल, तर मग आपण कशा पद्धतीने अभ्यास करणार आहोत याच्यामध्ये डाऊट निर्माण होतो. सो लेट अस स्टार्ट. सगळ्यात पहिल्यांदा ना एकदम सिंपल आहे, खूप बोरिंग नसणार आहे, इंटरेस्टिंग असणार आहे. सो तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपल्या आपल्या ब्रेनमध्ये 3 पार्ट्स असतात. म्हणजे खूप सारे पार्ट्स आहेत खरं तर, कारण ब्रेन खूप कॉम्प्लेक्स आहे. जस्ट लाइक द बिहेवियर. बट खरं तर त्यातले जे इम्पोर्टंट 3 पार्ट्स आहेत तेच आपण बघूयात, जे की ॲक्चुअली आपल्याला अभ्यास कसा करायचा किंवा आपलं ब्रेन कसं काय काम करतं या सगळ्यासाठी उपयोगी ठरणार आहे. पहिला पार्ट आहे तो म्हणजे हिपोकॅम्पस. तुम्ही इमेजमध्ये बघू शकता जर तुम्हाला या सगळ्यामध्ये इंटरेस्ट असेल तर. खरं तर आपण जेव्हा काहीतरी नवीन शिकतो ना, तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा ते हिपोकॅम्पसमध्ये स्टोअर होतं. आणि ते लाँग टर्मसाठी नाही तर शॉर्ट टर्मसाठी असतं. म्हणजेच काय की आता आपण काहीतरी वाचलं, आता तुम्ही हे ऐकताय. तुम्हाला 1-2 सेकंदानंतर हे आठवेलही. पण हेच जेव्हा तुम्ही उद्या आठवायचा प्रयत्न कराल, उद्या कशाला, अजून एका अर्ध्या 1 तासाने आठवायचा प्रयत्न कराल ना, तेव्हा तुम्हाला नाही आठवणार. कारण जे काही तुम्ही आता ऐकलत ते फक्त आणि फक्त शॉर्ट टर्म मेमरीमध्ये होतं. ते अजूनही लाँग टर्म मेमरीमध्ये नाही गेलंय. मग ते लाँग टर्म मेमरीमध्ये कधी आणि कसं जाऊ शकतं, हेच तर आज आपल्याला बघायचंय. म्हणजे एक्झॅक्टली आपलं ब्रेन काम कसं करतं आणि कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी होतात, हे आपण बघणार आहोत. खरं तर जेव्हा आपण लेक्चर ऐकतो, तेव्हा ते हिपोकॅम्पस त्याला कॅप्चर करतं आणि जेव्हा आपण त्याची रिव्हिजन करतो, तेव्हा ते जास्त चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवू शकतं आणि कालांतराने ते लाँग टर्म मेमरीमध्ये जातं. आता रिव्हिजन कशी करायची ते आपण पुढे बघणार आहोतच. दुसरा पार्ट आहे तो आपला प्री फ्रंटल कॉर्टेक्स. आता प्रीफ्रंटल कॉर्टेक्सचं काम काय आहे? तर आपला फोकस मेंटेन ठेवणं. तुम्हाला माहितीये जेव्हा आपण रील्स स्क्रोल करतो, तेव्हा एक 10 सेकंद पण आपण वेट नाही करू शकत, की पुढे रिझल्ट्स काय येतील. आपण ते सुद्धा फॉरवर्ड करतो किंवा ते सुद्धा स्किप करायचा प्रयत्न करत असतो. म्हणजे आपला फोकस किंवा आपला अटेन्शन स्पॅन आता एवढा कमी झालाय ना, की आपल्याकडे 5 ते 6 सेकंदाचे पण पेशन्स नसतात किंवा आपण तेवढा वेळ पण थांबू शकत नाही. आणि त्याच्यामुळे काय होतंय, की प्रीफ्रंटल कॉर्टेक्स जो आहे, तर तो वीक होत चाललाय. खूप जास्त रील्स बघून आपण आपल्या ब्रेनला खूप कमी वेळच फोकस करण्यासाठी ट्रेन करतोय. तुम्ही बघितलंय का, की आधी जेव्हा मोबाईल्स नव्हते, तर तेव्हा तुम्ही फर्स्ट, सेकंड, थर्ड स्टँडर्डला वगैरे असताना खूप वेळ एका ठिकाणी बसून राहू शकत होता किंवा खूप वेळ पुस्तक वाचू शकत होता, जे आता आपण नाही करू शकत आहोत. का? कारण तेव्हा आपलं ब्रेन ट्रेंड अशा पद्धतीने होतं, की त्याला माहितीच नव्हतं, की कमी वेळेसाठी पण आपण फोकस करू शकतो. त्याला फक्त इतकंच माहिती होतं, की आपण लाँग टर्मसाठी फोकस करू शकतो. त्याला हे ट्रेन केलं गेलं होतं, की काही पण झालं तरी हा टास्क कंप्लीट करायचा आहे. पण आता असं नाही होत. आता आपण काहीतरी करायला घेतो, लगेच एक 5 ते 6 मिनिटं नाही झाली, की आपण फोन उघडतो, नोटिफिकेशन्स बघतो. म्हणजे गरज आहे का त्याची? नाही. पण आपल्याला सवय झालीये. आपल्या ब्रेनला ती सवय झालीये. आणि एकदा का मोबाईल उघडला, की मग ते सोशल मीडिया आणि ते सगळं चालू होतं. मग अगेन त्याच्यामध्ये आपला अटेन्शन स्पॅन आपण खूप जास्त कमी करतोय. बरं, मग आता हीच मजा किंवा या सगळ्या गोष्टी अभ्यासामध्ये का येत नाहीयेत, ज्या की आपल्याला सोशल मीडियामध्ये येतात, तर याच्यामागचं रिझन पण आपण पुढे बघणार आहोतच. सो बेसिकली फ्रंटल कॉर्टेक्सचं काम काय आहे? तर डिसिजन आणि फोकस कंट्रोल करणं. नेक्स्ट आहे अमॅगडाला. अमॅगडालाचं नाव तुम्ही ऐकलं असेल, नसेल ऐकलं, पण हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट रोल प्ले करतं आपल्या इमोशन्स वरती, डिसिजन्स घेण्यावरती किंवा बेसिकली आपल्याला जी भीती वाटते, आपल्याला जो आनंद होतो, या सगळ्यासाठी इमोशन्स कंट्रोल करायचं काम याचं आहे. कधी-कधी ना एक्झाम टाईम जवळ आला की आपल्याला अँक्झायटी होते, अचानक भीती वाटू लागते. ते सगळे याचेच पराक्रम आहेत. किंवा कधी-कधी आपल्याला असं वाटतं की आपण इमोशनली खूप अनस्टेबल होतो. खूप सारा अभ्यास समोर आहे, एक्झॅक्टली काय करायचं हे कळत नाही. अगेन हे पण याचेच पराक्रम आहेत. सो तुम्ही जेव्हा स्ट्रेसमध्ये असता ना, तेव्हा तुम्हाला काय करायचं कळत नाही आणि हा जो एक ब्लॉक येतो, तो पण याच्यामुळेच येतो. सो स्ट्रेस असेल, फिअर असेल, अँक्झायटी असेल, जे पण सगळे इमोशन्स आपल्यामध्ये येतात ना, ते सगळे याच्यामुळे येतात. सो तुम्हाला एक्झॅक्टली आता कळलं असेल, की कोण नेमकं काय करतंय. सो अभ्यास काय फक्त पुस्तकांनीच होत नाही, तर ॲक्चुअली हे पार्ट्स कसे काम करतात, हे जर तुम्ही एकदा
अनलॉक केलं तर तुम्हाला अजून मजा येईल, की तुमचा कुठला ब्रेन आता काम करतो, म्हणजे कुठला पार्ट ऑफ द ब्रेन आता काम करतोय किंवा त्याला कशा पद्धतीने ऍक्टिव्हेट करायचं आहे, हे पण तुम्हाला कळेल. खरं तर तुम्ही जर या ठिकाणी बघितलं ना, तर तुम्हाला एक रिअलाईज होईल, की जेव्हा आपण एखादी नवीन गोष्ट शिकतो ना, तेव्हा आपल्या ब्रेनमधले जे न्यूरॉन्स आहेत, त्याच्यामध्ये कनेक्शन्स बिल्ड होतात आणि ते कनेक्शन्स आपल्या ब्रेनमध्ये पाठवले जातात, लक्षात ठेवले जातात आणि त्यामुळे खरं तर जेव्हा आपण नवीन-नवीन गोष्टी शिकतो, तेव्हा त्या लक्षात राहतात. जसं की तुम्ही ते टेक्स्ट पण वाचू शकता, ते मी वाचून नाही दाखवणार आहे. पण तुम्हाला कळतच आहे, की जेवढं जास्त स्ट्रॉंग कनेक्शन असेल, तेवढं जास्त कालावधीसाठी आपण ती गोष्ट लक्षात ठेवू शकतो. मग आता हे कनेक्शन स्ट्रॉंग कसे करायचे? तर हे सगळं आपण बघणार आहोत. त्यातला पहिला पॉइंट आहे तो म्हणजे ॲक्टिव्ह लर्निंग. बऱ्याचदा ना आपण अभ्यास करतो. जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, आपण छान सुंदर नोट्स बनवतो, आपण छान हायलाइट करतो, पण नंतर ते आठवतच नाही. हे कशामुळे होतं? कारण हायलाइट करणं असेल, नोट्स बघून काढणं असेल किंवा लेक्चरच्या दरम्यान टीचर शिकवतायत आणि नोट्स काढणं आहे, हे सगळं पॅसिव्ह लर्निंग आहे. याच्यामध्ये आपल्या ब्रेनचा तेवढा पार्ट किंवा तेवढा भाग आपण वापरतच नाही आहोत किंवा मेंदूला आपण ताणच देत नाही आहोत. तर तुम्ही एक ट्राय करा. काय करायचं माहितीये का? या व्हिडिओसाठीच घ्या. आतापर्यंत या 5 मिनिटांमध्ये मी तुम्हाला ब्रेनच्या पार्ट्सची 3 नावं सांगितली. पटकन आठवून सांगायची आहे की कोणाकोणाला ती लक्षात आहेत. जर तुमच्याही नावं लक्षात असतील ना, तर अजूनही तुम्ही ब्रेनला खूप चांगल्या पद्धतीने ठेवलेलं आहे, ट्रेन केलेलं आहे आणि अर्थातच तुम्ही जो काही अभ्यास करता तो तुमच्या लक्षात राहणार आहे. पण जर तुम्हाला अजूनही ती 3 नावं आठवत नाहीयेत किंवा तुम्हाला एक्झॅक्टली मी काय सांगितलं हे आठवत नाहीये, तर मग काहीतरी गडबड आहे. याचा अर्थ असा आहे, की तुम्ही फक्त ते पॅसिव्हली ऐकलं. तुम्ही ते समजून घेण्याचा प्रयत्नच नाही केलात आणि हेच एक्झॅक्टली होतं जेव्हा आपण फक्त लेक्चर्स बघतो, फक्त कंटेंट कन्झ्युम करतो. याच्या आधी पण बऱ्याचदा मी हे एक्झाम्पल दिलं होतं, की जेव्हा आपण रील्स स्क्रोल करतो, ऑलमोस्ट अर्धा 1 तास किंवा त्यापेक्षाही जास्त वेळ आपण रील्स स्क्रोल करतो. परंतु त्यानंतर आपल्याला प्रत्येक रीलमध्ये काय होतं ते आठवतं का? जर हे आठवत असेल ना, तर बघा माझ्याकडून तुम्हाला गिफ्ट. प्रत्येक रीलमध्ये काय होतं ते आठवलं पाहिजे. पण नाही आठवत. कारण आपला अटेन्शन स्पॅन एकतर कमी आहे. त्यात आपण फक्त स्क्रोल करतो, फक्त बघत जातो आणि ह्यालाच ऍक्च्युअली पॅसिव्ह काम करणं असं म्हणतात, की आपण त्यातून घेत काहीच नाही आहोत. फक्त आपण ते बघत जातोय आणि आपला टाइम वेस्ट करतोय. सिमिलरली याच्यामध्येही होतंय, की जर आपण ऍक्टिव्ह लर्निंग नाही केलं, तर तुम्ही 4 तास अभ्यास करा, 10 तास अभ्यास करा, त्याच्यातून आउटपुट काहीच नाही मिळणार आहे. मग एक्झॅक्टली हे ऍक्टिव्ह लर्निंग आहे काय? तर ऍक्टिव्ह लर्निंग मध्ये काय करतो आपण, की जसं की मी तुम्हाला सांगितलं, की 5 मिनिटापूर्वी किंवा 5 मिनिटात मी तुम्हाला जे काही 3 नावं सांगितली ब्रेनची ती आठवा. हे आहे ऍक्टिव्ह लर्निंग. यात तुम्ही तुमच्या ब्रेनला त्रास दिला, की ते जाऊन आठव आणि तेव्हा त्याच्यामध्ये ते जे पॅटर्न्स आहेत न्यूरॉनचे तर ते बिल्ड झाले. ते कनेक्शन्स बिल्ड झाले आणि आता जर तुम्हाला ती नावं आठवली असतील ना, तर पुढची 10 मिनिटं तुम्ही ती नावं नाही विसरणार. हे चॅलेंज आहे माझं. म्हणजे याचा अर्थ काय, की तुम्ही जेव्हा स्वतःच्या ब्रेनला टास्क द्याल, तेव्हा ते अजून चांगल्या पद्धतीने इम्प्रूव्ह होतं. मग आता नेक्स्ट टाईम जेव्हा तुम्ही अभ्यास कराल ना, तेव्हा ते हायलाइट वगैरे करण्यापेक्षा तुम्ही एक पॅराग्राफ वाचल्यानंतर स्वतःला विचारा, की याच्यामध्ये मला काय समजलं? किंवा यातून एक 2 ते 3 प्रश्न तयार करायचे आहेत, ज्याचे 1 सेंटेन्समध्ये आन्सर येऊ शकतं. तेव्हा कुठे तुम्हाला तो पॅसेज नीट समजेल आणि तुम्ही त्याला लक्षात ठेवू शकता. इव्हन तुम्ही जेव्हा लेक्चर्स असेल, तेव्हा नोट्स बनवत राहा लेक्चर्स बघता-बघता. पण आफ्टर 45 मिनिट्सचं लेक्चर बघून झाल्यानंतर, ते भले ते किती पण मोठं लेक्चर असू दे, पण तुम्ही 45 मिनिट्स बघून झाल्यानंतर पॉज करा आणि त्यानंतर फुल 45 मिनिट्समध्ये काय शिकवलं, ह्याचे ॲटलीस्ट मुद्दे तुम्हाला लिहिता आले पाहिजेत. फुल लेक्चर नाही लिहून काढायचं आपल्याला, फक्त मुद्दे लिहायचे आहेत. मग तुम्हाला ते कनेक्शन्स बिल्ड होऊन आठवेल आणि हे जे आठवेल ना, ते तुम्ही पुढे खूप काळासाठी नाही विसरणार. याला आपण म्हणतो ॲक्टिव्ह लर्निंग करणं. किंवा तुम्ही बऱ्याचदा बघितलं असेल, की जे फिलिंग द ब्लँक्स असतात, जे मॅच द कॉलम्स वाले क्वेशन्स आहेत, तर या प्रकारचे क्वेशन्स का असतात? ॲक्टिव्ह लर्निंगसाठी असतात. सो अशा पद्धतीने तुम्हाला क्वेशन सॉल्व्ह करायचे आहेत किंवा असा अभ्यास करायचा आहे. तर नक्कीच तुम्ही जो काही अभ्यास कराल, तो लाँग टर्मसाठी लक्षात राहणार आहे. कारण मेंदूला आपण आठवायला भाग पाडतोय आणि ॲक्टिव्ह लर्निंग करायला भाग पाडतोय. ऑफकोर्स आपल्या मेंदूची कला आहे किंवा इनफॅक्ट ब्लेसिंग आहे काहीतरी गोष्टी विसरणं. कारण दिवसभरामध्ये किंवा अख्ख्या आपल्या लाईफमध्ये खूप साऱ्या गोष्टी होत असतात आणि सगळ्या आपण लक्षात नसतातच ठेवायच्या. पण अर्थात अभ्यास लक्षात ठेवला पाहिजे ना. जसं की मी तुम्हाला सांगितलं हिपोकॅम्पसमध्ये शॉर्ट टर्म मेमरीमधून लाँग टर्म मेमरीमध्ये गोष्टी जातात जेव्हा आपण रिव्हिजन करतो. आणि हेच आहे स्पेस्ड रिपिटिशन म्हणजेच रिवाइज करणं. आता रिवाइज करताना कसं करायचंय? जसं की मी तुम्हाला म्हटलं 5 मिनिटांमध्ये जी काही नावं सांगितली ती पुढची 10 मिनिटं लक्षात राहतील. पण होऊ शकतं की 2 तासाने तुम्ही ती नावं विसरा. पण हेच जर तुम्ही उद्या पुन्हा रिवाइज केलं तर तुम्हाला लक्षात राहील. अजून 2 दिवसांनी पुन्हा रिवाइज केलं तर अजून चांगलं आठवेल. हेच 10 दिवसांनी केलं तर तुम्हाला लाँग टर्मसाठी ते लक्षात राहील. म्हणजेच काय, की एका पर्टिक्युलर स्पेस नंतर किंवा पर्टिक्युलर वेळेनंतर तुम्हाला गोष्टी रिवाइज करत राहायचं आहे.
फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही आज जे वाचाल ते तुम्हाला उद्या रिवाइज करायचंय, पुन्हा वाचायचं नाही, रिकॉल करायचंय बेसिकली, की मी काल कुठला प्रश्न वाचला होता किंवा त्याचं उत्तर काय होतं बघण्याचा प्रयत्न नाही करायचा, आठवण्याचा प्रयत्न करायचा आहे. हेच सेम तुम्हाला 3 किंवा 5 दिवसांनी करायचंय आणि मग एका वीक नंतर किंवा 10 दिवसांनी करायचंय. हे तुम्ही फक्त फक्त 2 आठवडे जरी करून बघितलं ना तरी पण तुम्हाला रिझल्ट दिसेल. फक्त करून बघा. करून बघायला काय जातंय? करून बघायला आपण बऱ्याचशा गोष्टी करून बघू शकतो. पण हे खूप जास्त महत्वाचं आहे. कारण एकदा तुम्हाला रिझल्ट दिसले ना की तुम्ही ते करणं सोडू शकणार नाही आणि तुमच्यासाठी हे खूप जास्त बेनिफिशियल आहे सध्या. सो नक्की करून बघा. आता जे काही तुम्ही ऐकता आहात, एका तासाने आठवा. त्यानंतर हवं तर उद्या एकदा आठवण्याचा प्रयत्न करा. जे काही वाचाल ते उद्या फक्त आठवण्याचा प्रयत्न करा. आणि कालांतराने ना तुम्हाला या गोष्टी खूप पटकन इझिली होतील आणि पॅसिव्हली होतील या गोष्टी. तुम्हाला एफर्ट्स टाकायची गरज पण नाही पडणार. आणि हेच तुमच्यासाठी लॉंग टर्म साठी लक्षात ठेवणं खूप जास्त महत्वाचं आहे. नेक्स्ट आहे ते म्हणजे डोपामाइन ट्रॅप. अगेन सांगितल्याप्रमाणे की मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं, प्रीफ्रंटल कॉर्टेक्स असेल किंवा आपला ब्रेन जो आहे तो खूप फास्ट जे डोपामिन मिळतं ना त्याकडे अट्रॅक्ट होतो. म्हणजे आता मी तुमच्याकडे समोर जर एखादं पुस्तक ठेवलं आणि फोन ठेवला इंस्टाग्राम ओपन करून, तर ऑफकोर्स तुम्ही ते इंस्टाग्रामवाला फोन जर तुम्हाला फुल फ्रीडम दिलं तर. म्हणजे ज्यातून इन्स्टंट डोपामाइन मिळतं अशा गोष्टी आपण घेतो. अभ्यास करून कुठलंच इन्स्टंट डोपामाइन नाही मिळणार आहे अंटिल आणि अनलेस तुम्ही चांगले 100 आउट ऑफ 100 मार्क्स स्कोर कराल. ते अर्थातच डोपामाइन आहे. पण ते लगेच नाही मिळणार आहे. पण रील्स बघितलं की इन्स्टंट डोपामाइन मिळतं. पण तुमच्या हे लक्षात येतंय का? ते डोपामाइन भेटल्यानंतरही आपण 1 तास 2 तास जेव्हा स्क्रोल करतोय, आफ्टर दॅट तुम्हाला रिग्रेट होतंय, की मी हे का केलं? पण अभ्यास जर तुम्ही 1-2 तास केलात ना, तर तुम्हाला रिग्रेट नाही होणार आहे. त्यापासून जो काही बेनिफिट असेल, जो काही रिझल्ट असेल, जो काही आउटकम असेल, तो कमाल असणार आहे. सो हीच चॉईस तुम्हाला करायची आहे, की कोणतं डोपामाइन हवंय. शॉर्ट टर्म वालं की लाँग टर्म बेनिफिट्स देणारं. आणि मग यातूनच तुम्हाला बाहेर पडायचंय आणि हा एक डिसिजन तुम्हाला खूप जास्त बदलवू शकतो. म्हणजे तो जो काही एक क्षण येतो ना, जेव्हा तुम्हाला दोघांपैकी एक काहीतरी चूज करायचं असतं, तेव्हा जर तुम्ही पुस्तक किंवा अभ्यास निवडलात, तर ट्रस्ट मी की तुम्ही परत जेवढ्या पण वेळा तुम्हाला हा विचार मनामध्ये येईल, की आपण मोबाईल घेऊयात, आपण Instagram स्क्रोल करूयात. प्रत्येक वेळी तुम्हाला एकच चॉईस फक्त करायची आहे आणि परत-परत तर तुम्हाला हे सगळे डोपामाइनसाठी म्हणजे डोपामाइन स्पाइकची गरज पण नाही पडणार. तुम्ही दरवेळी अभ्यासच निवडाल. सो त्यासाठी थोडंफार तुम्ही आळशी नाही आहात, पण तुमचा ब्रेन त्या गोष्टींकडे अट्रॅक्ट झालेला आहे किंवा ॲडिक्ट झालेला आहे त्या शॉर्ट टर्म डोपामाइनसाठी, जे की परत तुम्हाला फक्त आणि फक्त गिल्टच देतं. त्यापेक्षा बेस्ट आहे, की आय नो की हे खूप डिफिकल्ट आहे चूज करणं अभ्यास आणि आय मीन रील्समधून. बट ऑफकोर्स तुम्हाला तुमच्या करिअरसाठी किंवा तुमच्या स्वतःच्या ग्रोथसाठी हा डिसिजन घेणं खूप जास्त महत्वाचं आहे. तर बघा एकदा ट्राय करून. एकदा दोनदा जर तुम्ही हे ट्राय केलत ना, तरी पण तुम्ही आरामात याच्यामध्ये एक्सेल करू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे स्लीप द मेमरी फॅक्टरी. म्हणजे बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं ना, की आपण रात्रभर जागून अभ्यास करावा आणि झोप कमी घेतली तरी पण काय फरक पडतोय, म्हणजे अभ्यास इम्पॉर्टंट आहे. तर असं नसतं. जेव्हा तुम्ही अभ्यास कराल आणि झोपाल, तेव्हा तो जो डेटा आहे, तर तो सगळा स्टोअर केला जातो प्रॉपरली लाँग टर्म मेमरीमध्ये आणि त्यामुळे प्रॉपर रेस्ट देणं खूप जास्त गरजेचं आहे. खरं तर झोप ही खरं तर एक नेसेसिटी आहे, लक्झरी नाहीये, गरज आहे आणि ती आपल्या बॉडीला मिळालीच पाहिजे किंवा ती रेस्ट आपल्या बॉडीला मिळाली पाहिजे. जेवढी तुम्ही कमी-कमी झोप घेत जाल ना, तेवढं-तेवढं तुम्हाला कालांतराने स्ट्रेस फील होईल किंवा तुम्हाला असं वाटेल, की हे काम होतच नाहीये. तुम्ही खूप इमोशनली इम्बॅलन्स व्हायला लागाल. अचानक तुम्हाला चक्कर आल्यासारखं होईल, डेझीनेस फील होईल, काही लक्षात राहत नाही असं होईल. सो हे कधी होतं, एकतर झोप कमी होते, त्यासोबतच खूप जास्त मोबाईल जेव्हा आपण बघतो, इनफॅक्ट कामासाठी नाही, रील स्क्रोल करण्यासाठी किंवा या डोपामाइन स्पाइकसाठी किंवा अशा गोष्टी की ज्यांचा आपल्या रिअल लाईफमध्ये काही बेनिफिट नाहीये. अशा गोष्टी जेव्हा आपण खूप वेळासाठी बघतो ना, तेव्हा त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी होतात. सो बेस्ट आहे की एक हेल्दी लाईफस्टाईलसाठी एक प्रॉपर झोप घ्यायची आहे. लिमिट द्यायचं आहे मोबाईलच्या युजला. Instagram असं नाही म्हणणार की कंप्लीट कट ऑफच करून टाका. आय नो की ते शक्य नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही लिमिट लावू शकता की एवढ्या वेळाच करायचंय किंवा 20च मिनिटं करून बंद ठेवायचंय. आता अर्थात तुमची लाईफ आहे, तुमचे रूल्स आहेत, बट त्यातही तुम्हाला जर स्वतःला ग्रो करायचं आहे, स्वतःसाठी काय करायचं आहे, तर हे तर तुम्हाला थोडंफार करावंच लागणार आहे. कारण लाँग टर्मचा विचार करायचा असेल, तर शॉर्ट टर्म प्लेजरला नो, नो तर बोलावं लागेल. नेक्स्ट आहे आपल्या ब्रेनचं फ्यूल, ते म्हणजे खाणं-पिणं. कारण ऑफ कोर्स आपलं ब्रेन एक इंजिन प्रमाणे आहे. इंधन नाही दिलं, फ्यूल नाही दिलं, तर ब्रेन कसं चालेल? मग त्यासाठी या ठिकाणी तुम्हाला काही गोष्टी बघायला मिळतात, की ग्लुकोज प्रॉपर घेणं. इनफॅक्ट आपल्या घरातलं जे बॅलन्स्ड डायट असतं ते खाणं आणि भरपूर पाणी पिणं हेच आपल्या ब्रेनसाठीचं डायट आहे. सो आत्तापर्यंत आपण काय-काय बघितलं? जेव्हा अभ्यास करणार आहात, तेव्हा तो ॲक्टिव्ह रिकॉल मेथडने करायचा आहे. पॅसिव्हली, ब्लाइंडली करायचा नाही. तुम्हाला जर गोष्टी लक्षात ठेवायच्या असतील, तर त्यासाठी स्पेस रिपिटिशन असलं पाहिजे.
आणि अर्थात मी सांगितल्याप्रमाणे की तुम्ही 45 मिनिट्सचं लेक्चर बघून नंतर नोट्स काढू शकता किंवा जर तेवढ्या वेळ तुम्ही एका ठिकाणी नाही बसू शकत आहात तर पोमोडोरो टेक्निक वापरा, ज्यामध्ये आपण 25 मिनिट्स ते काम करतो, 5 मिनिटं रेस्ट घेतो, पण त्या रेस्टमध्ये फोन युज करायचा नाही, रील्स बघायचे नाहीत, नाहीतर मग ते 25 मिनिटांचा अभ्यास वेस्ट आहे, कारण तो लक्षातच राहत नाही. सो त्यापेक्षा काय करायचं, या 5 मिनिटांमध्ये 25 मिनिट्स मध्ये तुम्ही जे काय केलं असेल ते फुल आठवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि एकदा दोनदा हे करून बघा, तुम्हाला नक्की रिझल्ट बघायला मिळतील. आणि अर्थात हेल्थ हेल्थ असेल, स्लीप असेल, डाएट असेल, हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. खरं तर तुम्ही ॲव्हरेज नाही आहात, तुमची सिस्टीम सध्या ॲव्हरेज होत चाललेली आहे आणि तिला जर अपडेट करायचं असेल तर त्यासाठीच्या टिप्स मी ऑलरेडी सांगितलेल्या आहेतच. सो आज तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे. तुम्ही आज मेंदू मेंदू कसा चालतो हे समजून घेतलेलं आहे. आता तुम्हाला फक्त ते इम्प्लिमेंट करून रिझल्ट बघायचे. काय मग सिस्टीमला अपडेट करताय की नाही? काही क्वेश्चन्स असतील तर नक्की खाली विचारा कमेंट बॉक्समध्ये. आय होप की तुम्हाला या व्हिडिओने थोडाफार का होईना फायदा झाला असेल. थँक यू सो मच फॉर वॉचिंग. आणि कोण कोण हे सगळं फॉलो करणार आहे मला नक्की सांगा. आणि जर तुम्हाला रिझल्ट नाही भेटले याचे फॉलो करून सुद्धा, तर या व्हिडिओला बिंदास डिसलाईक करा. पण सध्या लाईक करू शकता, म्हणजे नंतर परत तुम्ही डिसलाईक केलं तरी चालेल. सो थँक यू सो मच फॉर वॉचिंग अँड सी इन द नेक्स्ट सेशन. बाय.